Next article is backcross. आत्तापर्यंत F1 जनरेशनमध्ये मिळालेल्या प्लांटचं आपण सेल्फिंग करत होतो, म्हणजे F1 मध्येच क्रॉस करत होतो, इनब्रीडिंग करत होतो. परंतु आत्ता मात्र F1 जनरेशनमध्ये मिळालेले जे प्लांट आहेत त्यांचा क्रॉस त्यांच्या इनिशियल पॅरेंटपैकी कोणाबरोबर तरी करायचा असं असेल तर त्याला आपण म्हणतो बॅकक्रॉस. सो व्हेन F1 generations are crossed with any one of its initial parent, it is called as backcross. आणि हा दोन टाईपचा आहे. एक आहे जर डॉमिनंट पॅरेंट बरोबर केला तर डॉमिनंट बॅकक्रॉस, आणि जर रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर केला तर त्याला आपण रेसेसिव्ह बॅकक्रॉस म्हणतो, किंवा रेसेसिव्ह बॅकक्रॉसलाच टेस्ट क्रॉस असंही म्हणता येईल. अगोदर आपण बघू डॉमिनंट बॅकक्रॉस केला तर काय मिळतं आपल्याला. डॉमिनंट बॅकक्रॉस केला तर काय मिळतं पहा. समजा प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डार्क पी प्लांट बरोबर केला, हे फेनोटाइप आहे. कॅपिटल टी स्मॉल टी त्याचे जीनोटाइप आहेत. ऑल गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल टी, इकडं ऑल गॅमेट्स कंटेनिंग स्मॉल टी, हे गॅमेट्स आहेत. कंबाईन झाले तर F1 जनरेशन कसं मिळणार. कॅपिटल टी स्मॉल टी बट प्लांट्स आर टॉल, F1 जनरेशन. आता F1 जनरेशनमध्ये मिळालेल्या प्लांट, इथं फरक पडतोय. जर F1 जनरेशनमध्ये मिळालेल्या प्लांटचा क्रॉस त्याच्या डॉमिनंट पॅरेंट बरोबर केला म्हणजे इथं आपल्याला फरक पाहायला मिळेल. कॅपिटल टी. आता इथं सेल्फिंग म्हणता येत नाही. मग गॅमेट्स इकडं किती प्रकारचे मिळणार. कॅपिटल टी कंटेनिंग 50%, स्मॉल टी कंटेनिंग 50%, आणि इकडं ऑल गॅमेट्स कॅपिटल टी कंटेनिंग. हे मांडून घेतले पुनिट स्क्वेअरमध्ये आणि लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरला तर पहा कॅपिटल टी स्मॉल टी आणि इकडं कॅपिटल टी. काय होणार. कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी आणि हा याच्याबरोबर केला तर कॅपिटल टी स्मॉल टी. हे असेल टॉल, हे पण असेल टॉल. म्हणजे F2 जनरेशनमध्ये असे प्लांट मिळतात. ओनली वन टाइप ऑफ प्लांट्स आर ऑब्टेन्ड. रेशो मिळत नाही एकाच टाईपचे, तेही डॉमिनंट प्लांट्स मिळतात. डॉमिनंट बॅकक्रॉस केला तर. आपण याचा रेफरन्स मोनोहायब्रिडनं घेतलाय. जर डायहायब्रिडचा रेफरन्स घेतला तर डायहायब्रिडचा रेफरन्स घेतला तर काय होतं बघू. मगाचंच किंवा आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. मगाचंच एक्झाम्पल कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर इंटू कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. डायरेक्ट मी F1चा क्रॉस डॉमिनंट पॅरेंट बरोबर घेतोय. इथं 4 टाईपचे गॅमेट मिळणार. कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. आणि इकडं ऑल गॅमेट्स आर कॅपिटल वाय कॅपिटल आर कंटेनिंग. इथंही आपण लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरायचा.
कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर, आणि इकडं कॅपिटल वाय कॅपिटल आर. काय होतंय बघा, हां, कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हे कसं आहे, येलो राऊंड आहे. 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 सर्व प्लांट एकाच टाईपचे इथं सुद्धा मिळालेले आहेत. तुम्ही रेफरन्स मोनो हायब्रिडचा घ्या किंवा हायब्रिडचा रेफरन्स घ्या, त्यामुळं फार काही फरक पडणार नाही. एकाच टाईपचे प्लांट इथं मिळतात. तुम्ही रेफरन्स कुठलाही घेऊ शकता, त्यामुळं काही फरक पडणार नाही. तर त्यामुळं काही फरक पडत नाही. एकाच टाईपचे प्लांट डॉमिनंट बॅक क्रॉसमुळं मिळतात. मग जर तुम्ही रेसेसिव्ह बॅक क्रॉस केला, सेकंड क्रॉस आपण काय बघणार आहे, रेसेसिव्ह बॅक क्रॉस. जर रेसेसिव्ह बॅक क्रॉस केला, त्यालाच आपण टेस्ट क्रॉस पण म्हणतोय. त्यालाच आपण टेस्ट क्रॉस सुद्धा म्हणतोय. म्हणजे F1 जनरेशनचा क्रॉस जर रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर केला, तर त्याला आपण म्हणतो रेसेसिव्ह बॅक क्रॉस. आणि त्याचा रिझल्ट आपण आता चेक करू. एक्झाम्पल सेम, फक्त बदल कुठं आहे इथं, हां, बदल इथं फक्त करायचा आहे. इथं आपण स्मॉल टी, इथं स्मॉल टी, इथं स्मॉल टी, इथं स्मॉल टी, इथं स्मॉल टी. काय झालं इथं, बदल काय झाला, जर F1 जनरेशनचा क्रॉस आपण रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर केला, तर आपल्याला 50% प्लांट्स इथं काय मिळतात, टॉल मिळतात, आणि 50% प्लांट काय मिळतात, डॉर्फ. सो 50% प्लांट्स टॉल अँड 50% प्लांट्स डॉर्फ मिळतात. सो रेशो बिकम्स 1:1. रेशो बिकम्स 1:1. बदलला रेशो. मग हायब्रिडचा रेफरन्स घेतला तरी काय फरक पडेल का, पडणार फरक. हे स्मॉल वाय स्मॉल आर, ऑल गॅमेट्स कंटेनिंग स्मॉल आर. आता आपण परत हे कॅल्क्युलेशन करू. कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. आणि इकडं काय करतोय आपण, स्मॉल वाय स्मॉल आर घेतोय. काय रिझल्ट येतो, कॅल्क्युलेशन लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरा. कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. इथं प्लांट कसे मिळालेले आहेत, येलो राऊंड, इथं येलो रिंकल्ड, इथं ग्रीन राऊंड, आणि इथं ग्रीन
रिंकल्ड मिळाले. म्हणजे रेशो काय मिळाला? 1:1:1:1:1. आता एका डायहायब्रिड रेशोमध्ये 2 मोनोहायब्रिड रेशो असतात. बघा, येलो राऊंड, येलो रिंकल्ड, ग्रीन राऊंड, ग्रीन रिंकल्ड. एकूण तिथं तुम्ही जर येलो आणि ग्रीनचा रेशो पाहिला तर एकूण येलो किती आहेत? 12. एकूण ग्रीन किती आहेत? 4. 12:4 म्हणजे 3:1. एकूण राऊंड 12, एकूण रिंकल्ड 4, 12:4 म्हणजे 3:1. तर इथं सुद्धा आपण जर पाहिलं तर एकूण येलो किती आहेत बघा? 1, 2 म्हणजे इथं येलो 2 आहेत. त्याचबरोबर ग्रीन 2 आहेत म्हणजे 1:1. त्याचबरोबर इथं राऊंड किती आहेत? 2 आहेत. रिंकल्ड किती आहेत? 2 आहेत म्हणजे इथं 1:1. एका डायहायब्रिड रेशोमध्ये 2 मोनोहायब्रिड रेशो असतात आणि इथं टेस्ट क्रॉसमध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो वेगळा मिळतो. इथं रेशो मिळतोय तुम्हाला. तर डायहायब्रिडचा रेफरन्स घेतला तरी 1:1:1:1 आणि मोनोहायब्रिडचा घेतला तर 50% टॉल 50% डॉर्फ, रेशो 1:1. तर या टेस्ट क्रॉसचा उपयोग कशासाठी करता येईल? इट इज यूज्ड, दिस टेस्ट क्रॉस इज यूज्ड टू फाइंड आउट दी, याचा इम्पॉर्टन्स काय? प्युरिटी ऑफ ऑर्गॅनिझम. एखादा प्लांट प्युअर आहे का हायब्रिड आहे, होमोझायगस आहे का हेट्रोझायगस आहे, हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला टेस्ट क्रॉस करता येतो आणि हे चेक करता येतं. तुम्हाला एखादा अननोन प्लांट दिलंय पण त्या प्लांट ते पाहून तुम्हाला सांगता येईल का हे प्युअर आहे का हायब्रिड आहे? काहीच सांगता येत नाही. तर त्याची जी प्युरिटी आहे ती आपल्याला यामुळं चेक करता येते. त्याचबरोबर आपण क्रॉप इम्प्रूव्हमेंटमध्ये, प्लांट ब्रीडिंगमध्ये याचा वापर करू शकतो. कारण प्लांट ब्रीडिंगच्या टेक्निकमध्ये जे ओरिजिनल पॅरेंट तुम्हाला घ्यायचे असतात ते ओरिजिनल पॅरेंट कसे असले पाहिजेत? प्युअर असले पाहिजेत आणि त्यांची प्युरिटी चेक करणं गरजेचं आहे आणि त्यावेळी आपण टेस्ट क्रॉस करतो. टेस्ट क्रॉस करून आपण प्युरिटी चेक करू शकतो. होमोझायगस आहे का हेट्रोझायगस आहे हे चेक करू शकतो. क्रॉप इम्प्रूव्हमेंटमध्ये, प्लांट ब्रीडिंगच्या प्रोसेसमध्ये हा टेस्ट क्रॉस मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. कारण जे तुम्हाला पॅरेंट्स घ्यायचे आहेत टेस्टिंगसाठी, क्रॉसिंगसाठी, ब्रीडिंगसाठी, हायब्रिडायझेशनसाठी, त्यांची प्युरिटी अगोदर चेक करणं गरजेचं आहे. सो दिस इज अबाउट बॅक क्रॉस. आणि या बॅक क्रॉस बरोबर आणखी एक छोटा कन्सेप्ट आपण कंप्लीट करू. कन्सेप्ट ऑफ फॅक्टर म्हणजे मेंडेलियन जेनेटिक्सचा भाग इथं संपतोय. मेंडेलियन जेनेटिक्सचा पार्ट संपतोय. मेंडेल assumed that something present in gamete which controls a particular character. मेंडेलचं म्हणणं आहे की त्या गॅमेटमध्ये काहीतरी असं आहे की त्यामुळं पर्टिक्युलर कॅरेक्टर कंट्रोल केली जाते. बट ड्यू टू सायंटिफिक लिमिटेशन्स इन सायंटिफिक स्टडी he was unable to explain what is the actual nature of that something. He called that something as factor, character, determiner or unit. अशी त्याला नावं त्यांनी दिलेली आहेत.
So according to Mendelian genetics, capital T is a factor of tall, small t is a factor of dwarf. मग मॉडर्न जेनेटिक्स मध्ये काय बदल झाला? इन मॉडर्न जेनेटिक्स the Mendelian factors are called as genes. So capital T is a gene of tall, small t is a gene of dwarf. हे आपण मॉडर्न जेनेटिक्स मध्ये सांगू शकतो. आणि जीन ही टर्म जॉन्सन या सायंटिस्टनी पहिली वापरलेली आहे. सो दिस इज अबाउट मेंडेलियन जेनेटिक्स. हे सगळं आपण मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये स्टडी केलेलं आहे. थँक यू व्हेरी मच.